नमस्कार विद्यार्थी मित्रो, मागील व्हिडिओत आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, त्याचा अर्थ, व्याख्या, त्यानंतर विविध अर्थतज्ञांनी त्याविषयी व्याख्या मांडलेल्या आहेत. त्या आपण मागील व्हिडिओत बघितलेले आहेत. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. तर विद्यार्थी मित्रो, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती 3 विभागात विभागली गेलेली आहे. फर्स्ट, वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. यात मागणीचे व पुरवठ्याचे विश्लेषण दिलेले आहेत. यामध्ये वस्तू व सेवा यांच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत, त्यानंतर यात किंमत निर्धारणाचा अभ्यास केला जात असतो. उदाहरणार्थ सुती कापड, तांदूळ, गाडी अशा अनेक हजारो वस्तू व सेवांच्या किमती कशा ठरतात यांचे स्पष्टीकरण हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय आहे. कोणत्याही वस्तूची किंमत ही वस्तूची मागणी व वस्तूचा पुरवठा या 2 शक्तींवर अवलंबून असतो. म्हणूनच वस्तूच्या किंमत निश्चितीच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी वस्तूची मागणी व वस्तूच्या पुरवठ्याचे विश्लेषण आवश्यक ठरत असते. मागणीच्या विश्लेषणात उपभोक्त्यांच्या वागणुकीचा तपशीलवार अभ्यास यात केला जात असतो. तर पुरवठ्याच्या विश्लेषणात उत्पादनाची म्हणजेच उत्पादन संस्था व विशिष्ट उद्योग यांच्या वर्तणूक, उत्पादन खर्च, उत्पादन फलन इत्यादींचे विश्लेषण यांचा समावेश यात केला जात असतो. म्हणूनच वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतांचा अभ्यास हा मागणीविषयक सिद्धांत आणि उत्पादन व उत्पादन खर्च विषयक सिद्धांत अशा 2 उपगटांमध्ये विभागला जात असतो. तर दुसरे घटक आहे उत्पादन घटकाची किंमत निश्चिती. यात भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या 4 उत्पादन घटकांच्या किमती किंवा त्यांचे मोबदले म्हणजेच अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा कसे ठरविले जात असतात या संदर्भातील सिद्धांतांच्या अभ्यासात या शाखेत केला जात असतो. तसेच तिसरा घटक यात आहे आर्थिक कल्याणाचा सिद्धांत. यात आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामुग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे. जर साधन सामुग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम वाटप आहे असे म्हणता येईल. साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होत असते. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास आर्थिक कार्यक्षमतेचा अभ्यास यात केला जात असतो. आर्थिक कार्यक्षमतेचा विचार यात 3 विभागांमध्ये विभागला गेलेला आहे. यात पहिला विभाग आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. यामध्ये उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीच्या उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडून आणणे आणि महत्तम उत्पादन कशा प्रकारे घडून आणता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले जात असते. त्यानंतर दुसरा विभाग आहे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. यात संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान कशा रीतीने होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे म्हणजे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता होय. तर तिसरा घटक यात आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. यालाच उत्पादनाच्या रचनेसंदर्भातील कार्यक्षमता असं देखील म्हटलं जात असतं. लोकांना प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचेच उत्पादन होणे म्हणजेच उत्पादनाच्या रचनेसंदर्भातील कार्यक्षमता यात होय. या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक अट कोणत्या यांचे विवेचन
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातच केला जात असतो. एकंदरीत आपणास असे म्हणता येईल की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधनसामुग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. अभ्यास विषय लक्षात घेता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील मूलभूत आर्थिक प्रश्नांचे विश्लेषण यात केले जात असते. हे प्रश्न म्हणजे कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे, किती प्रमाणात करावे, कोणते उत्पादन करावे व कोणत्या पद्धतीने करावे, अशा उत्पादित एकूण वस्तू व सेवांचे लोकांमध्ये विभाजन कसे करावे, साधनसामुग्रीचे उत्पादन व उपभोग यांच्यासाठी कार्यक्षम वाटप कसे असावे इत्यादी आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये याचा अभ्यास विषयाशी संबंधित वरील विवेचनावरून या शाखेची व्याप्ती आपणास लक्षात येत असते. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय हा किंमत सिद्धांत व साधनसामुग्रीचे वाटप हा आहे. या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित सामग्री परिमाणांचा अभ्यासच यात केला जात असतो. या शाखेत बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक प्रश्नांचा विचार किंवा अभ्यास यात केला जात नसतो, तर आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, चलनविषयक व राज्यवित्तीय धोरणे इत्यादी या शाखेच्या अभ्यासाच्या कक्षेबाहेर येत असतात. त्यामुळे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या तुलनेत या शाखेची व्याप्ती मर्यादित आहे असे म्हटले जात असते. हे झालं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती कोणकोणत्या घटकांमध्ये विभागली गेलेली आहे ते. पुढील आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहणार आहोत. तर पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात लहान आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जात असतो. उदाहरणार्थ विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तूची किंमत इत्यादींचा अभ्यास यात केला जात असतो. तर दुसरं वैशिष्ट्य आहे मूल्य सिद्धांत म्हणून ओळख. याला किंमत सिद्धांत असे देखील म्हटले जात असते. यात सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत असेही म्हटले जात असते, कारण वस्तू व सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात यांचाही अभ्यास याच्यात प्रामुख्याने या शाखेत केला जात असतो. तसेच तिसरं वैशिष्ट्य आहे आंशिक समतोल. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलात एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण यात केले जात असते. आंशिक समतोलाचे विश्लेषण पद्धतींमध्ये वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास यात केला जात असतो व त्यासाठी इतर परिस्थिती कायम असताना या मूलभूत गृहीतांचा आधार घेताच यांचे विवेचन केले जात असते. आर्थिक चलांमधील परस्परावलंबनाकडे हे विश्लेषण दुर्लक्षित करत असते. तसेच चौथं वैशिष्ट्य आहे विशिष्ट गृहीतकांवर आधारित. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही अर्थव्यवस्था, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते, परंतु वास्तवात अशी परिस्थिती आढळत नाही. या शाखेतील जवळजवळ सर्व सिद्धांत इतर परिस्थिती कायम या गृहीतकावरच आधारलेली आहे. या गृहीतकामुळे विश्लेषण पद्धती ही सोपी होत असते. म्हणूनच त्यांचे वेळी
आर्थिक चलांमधील परस्परावलंबनाकडे दुर्लक्ष केले जात असते. या गृहीतकांमुळे सिद्धांतांचे विवेचन स्थितिशील बनते आणि बदलत्या आर्थिक जगताकडे दुर्लक्ष केले जात असते. तसेच पाचवं वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धतींचा वापर किंवा विभाजन पद्धत. यात सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानातील लहान वैयक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभागला गेलेला आहे. यात भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या घटकांचा अभ्यास सूक्ष्म रीतीने केला जात असतो. त्यानंतर प्रत्येक घटकांचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास यात केला जात असतो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतींचा वापर केला जात असतो. तसेच सहावं वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वाचा वापर. आता सीमांत तत्व म्हणजे काय? शेवटचा नग. सीमांत घटक म्हणजे शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता. आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे विश्लेषणाचे साधन म्हणून सीमांत तत्वाचा वापर यात केला जात असतो. सीमांत नगामुळे किंवा एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा जो बदल असतो त्याला सीमांत परिमाण असे देखील म्हटले जात असते. सर्व सूक्ष्मलक्षीय आर्थिक निर्णय हे सीमांत पातळीवरच घेतले जात असतात. त्यामुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या सर्व विश्लेषणाच्या साधनांमुळे या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यानंतर सातवं वैशिष्ट्य आहे बाजार रचनेचे विश्लेषण. यात पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा इत्यादी विविध बाजार रचनेचे विश्लेषण करून निरनिराळ्या बाजारात वस्तूंच्या किमती व उत्पादनाचे परिणाम कसे निश्चित केले जात असतात यांचे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जात असते. त्यानंतर आठवं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. यात सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जात असतो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास यात केला जात नाही. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांची चर्चा होत नाही. उदाहरणार्थ बेरोजगारी, भाववाढ, मंदी, दारिद्र्य, व्यवहारतोलातील समस्यांची स्थिती, आर्थिक वाढ इत्यादी प्रश्नांची चर्चा यात केली जात नाही. त्यामुळे या शाखेची व्याप्ती ही मर्यादित आहे. हे झालं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये.